नमस्कार, मी अनिकेत पाटील स्वागत करतो अलिबागचं क्रिकेट या लाडक्या पेजवर। आज आपण अलिबागमधील सुपरस्टार समालोचक ज्यांच्या शेरोशायरीने PNP चषक असू द्या किंवा आमदार चषक असू द्या किंवा अलिबाग तालुक्यातल्या अनेक विभागातल्या अनेक टुर्नामेंटमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करतो असे इम्रान बुखारी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके भाईजान यांचा आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत। त्यांच्या आयुष्यात क्रिकेटची सुरुवात कशी झाली होती हे विचारणार आहोत। त्याचबरोबर आपण कॉमेंट्रीकडे कसे वळले याबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तालुक्यातील संदीप जगे सर असतील किंवा यश मापगावकर असतील किंवा यासीन मर्चंट सर असतील, आकाश मांजरेकर सर यांच्याच बरोबरीने आपण इम्रान बुखारी सर यांचा आवाज पूर्ण अलिबाग तालुक्यात नेहमी ऐकत असतो। त्यांच्या शेरोशायरी, त्यांच्या प्रत्येक खेळाडूबद्दलच्या भावना ते आपल्या आवाजातून आपल्याला नेहमी अनुभवत असतो। अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला, तसेच यूट्यूबला द पाटील चावडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी एक उत्साह देत आहे। नमस्कार सर। नमस्कार। स्वागत करतो माझ्या या शो मध्ये। आज आपण थोडीशी ओळख करून देतो तुमची। तुडकोली गावचा बुलंद आवाज, अलिबाग तालुक्यात नेहमी हिंदी असू द्या किंवा मराठी असू द्या याच्यावर प्रभुत्व असलेला आवाज नेहमीच आपल्याला मंत्रमुग्ध करत असतो। PNP चषक असू द्या किंवा दमदार आमदार चषक असू द्या, तिथे तुम्हाला हा आवाज नेहमी गाजताना दिसतो। तसंच अलिबाग तालुक्यात सुडकोली, रामराज या किंवा कुरुल या परिसरात हा आवाज नेहमी दिसतो। अलिबाग तालुक्यात हा आवाज कधी गाजेल याबद्दल आपण त्यांना लवकरच विचारणार आहोत। तर स्वागत करतो तुमचं। धन्यवाद। तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही कॉमेंट्रेटर म्हणूनच क्रिकेटमध्ये आलेत की खेळाडू म्हणून आले होते? नाही, सर्वप्रथम माझी सुरुवात आमची जागृती थल संघ होता। रुपेश भाभी त्या संघाचे कर्णधार, ऋषिकेश साखरकर, विकासदादा साखरकर हे आमचे गुरु आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रिकेट खेळायचो। बरोबर। मग कॉमेंट्रीकडे कधी वळाला? समालोचन करावं असं कधी वाटलं? कारण प्रत्येकाला या मागे आणणारा पण एक गुरु असतो। पहिला तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना सांगा की समालोचनाकडे कसे वळाला? सर्वप्रथम आमच्याकडे नवगाव आणि थलच्या मॅचेस व्हायच्या। त्या स्पर्धेमध्ये यासिनजी मर्चंट सर असतील, ऍडव्होकेट संदीपजी जगे सर असतील, त्यांची कॉमेंट्री ऐकून आम्ही भारावून जायचो। माझ्या मनात आलं की आपण काहीतरी करायचं। क्रिकेट तर खेळत होतो मी, पण क्रिकेट खेळताना क्रिकेटची कॉमेंट्री बसल्याच करायचो। बरोबर। आणि तशी माझी जर्नी सुरुवात झाली। बरोबर। मग क्रिकेटमध्ये तुम्ही ऍज अ बॅट्समन म्हणून आले होते की ऍज अ बॉलर म्हणून होते? ऍज अ बॉलर म्हणून मी बॉलिंग टाकायचो, स्विंग करायचो। क्रिकेटची पण कारकीर्द सांगा। समालोचनाची आपण घेऊच, पण क्रिकेटची कारकीर्द तुमची ऐकायला प्रेक्षकांना बरं वाटेल। क्रिकेट सर मी पहिल्यापासूनच खेळायचो। आमचा समुद्रावरती वाळू आहे आणि त्या समुद्राच्या वाळूवरती आम्ही क्रिकेट खेळायला जायचो। जागृती थल असेल, थलेश्वर थल असेल, सागरी गणेश थल असेल, असे सर्व संघ समुद्राच्या किनाऱ्यावरती खेळायला उतरायचे आणि आम्ही तिकडेच खेळायचो। आणि आमचा वार्षिक सण असायचा शिमगा, कोळी लोक बांधवांचा, आणि त्या बांधवांच्या शिमग्याच्या वेळेला स्पर्धा व्हायच्या, होलीच्या स्पर्धा, आणि त्या होलीच्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग करायचो, म्हणजे एंट्री करायचो। आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एंट्री केली होती आणि माझा द्वितीय क्रमांक लागला होता। तेव्हा ऋषिकेश साखरकर हे फॉर्मला बॅट्समन होते आणि त्यांनी आमच्या बॉलरला रिव्हर्स फटके मारून मॅच जिंकवली होती आणि आम्ही हारलो होतो, पण द्वितीय क्रमांक आमचा आला होता। बरोबर। मग समालोचनाची पहिली संधी कोणी दिली? समालोचनाची संधी सर मी 2009 पासून रोह्यामध्ये कामानिमित्ताने आलो। त्यानंतर मी थोडी स्पर्धा रोह्यामध्ये करायला लागलो, छोट्या मोठ्या। पण संबे असा मैदान आहे, कोलाड गावचा संबे असा मैदान आहे, त्या मैदानावरती रुपेश सानप ही व्यक्तिमत्व आहे, ते स्वतः समालोचक आहेत।
त्यांनी मला पहिल्यांदा क्रिकेट तिथे असोसिएशन असायचं, अजूनपर्यंत असोसिएशन आहे, त्या असोसिएशन मध्ये त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश शेठ पाशीलकर होते. मला अजूनही माहिती आहे, त्यांनी मला डे नाईटची स्पर्धा असू दे, त्यांच्या असोसिएशनच्या स्पर्धा असू दे, मैत्री चषक असू दे, त्या सर्व स्पर्धेला त्यांनी मला संधी दिली आणि तिथून माझी जर्नी सुरुवात झाली. बरोबर. कारण आम्ही जेव्हा भाईजानचा आवाज ऐकला तो पीएनपी चषक मेन जे तुमचं पहिलं तुम्ही समालोचन क्षेत्रात होते पण पीएनपी चषक पासून तुम्ही लोकांच्या नजरेत आणखीन भरलेत की तुमची बोलण्याची स्टाईल आहे. प्रत्येक खेळाडूच्या धावेनंतर प्रत्येक खेळाडूची म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडूची ओळख करून दाखवणं असू द्या किंवा शेरो शायरी असू द्या, हे असं वेगळेपणाची समालोचन करण्याची म्हणजे समालोचन करावं असं तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम जेव्हा मला मोठी संधी भेटली, सुडकोली, आज मी सुडकोलीचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जातोय, कारण सुडकोली गावांनी माझ्यावरती खूप प्रेम केलंय. जेव्हा जेव्हा सुडकोलीच्या गावातल्या स्पर्धा होतात, 50,000च्या स्पर्धा असतात सर, पण त्या मोठ्या स्पर्धा अशा असतात की रोहा तालुक्यामध्ये नव्हे तर अलिबाग तालुक्यामध्ये तशा स्पर्धेला वाव मिळत नाहीये. कारण की त्यांची जी स्पर्धेचं आयोजन असतं त्याच्यामध्ये प्रेक्षकांना, खेळाडूंना नाश्ताची सोय केली जाते आणि त्या स्पर्धेपासून मला संधी मिळाली मोठी स्पर्धेमध्ये आणि तेव्हापासून माझी ओळख सुडकोलीचा बुलंद आवाज अशी झाली. तेच कारण कसं आहे, कॉमेंट्रेटर जरी असले तरी ते कसे समालोचक तेवढेच सांगतात जेवढं खेळाडूंचा रेकॉर्ड सांगतात किंवा खेळाडू बद्दल समोरासमोर माहिती देत राहतात. तुम्ही शेरोशायरीच्या एक वेगळेपण आणलात किंवा एखादी धाव झाली, आता 33 धावा झाल्या तर हार्दिक पांड्याची ओळख दाखवता, हे असं वेगळेपण का आणलं म्हणजे त्यांनी काय झालं? क्रिकेटमध्ये समान कॉमेंट्री केली जाते, म्हणजे बॅट्समन स्ट्रोक मारतोय, चौकार गेलाय, षटकार गेलाय, मायबाप पब्लिक जी मॅच बघायला येते, थोडासा एंटरटेनमेंट, हारजीत तर होत असते क्रिकेटमध्ये, पण त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदलाव करावा. त्यामुळे माझ्या मनात आली की क्रिकेटच्या ज्या जर्सी नंबर आहेत 1 ते 10 पर्यंत, म्हणजे के.एल. राहुल 1 नंबर आणि पृथ्वी शॉ 100 नंबर, त्यापर्यंत थोडासा अभ्यास केला गुगलवरती, मला मॅच बघितल्यानंतर माहिती झाली, मग त्या थोडासा स्टडी केला आणि नंतर मग आपण थोडा वेगळं करण्याचा प्रयत्न करावा. याचा किती फायदा झाला? भरपूर फायदा झाला सर. अलिबागची पब्लिक, मुरुडची पब्लिक, एव्हाना रोह्याची पब्लिक आणि पुणा तालुका असू दे किंवा शिर्डी वगैरे असू दे, तिथपर्यंत पण माझी मदत झाली आहे. यावर्षी अलिबागला, मुंबईला सुद्धा मी गेलोय. आता येणाऱ्या 18, 19, 20, 21 नागेश्वर आवाजची मोठी स्पर्धा आहे, तिथे सुद्धा समीर पारकरनी मला आमंत्रित केलंय. नक्कीच. तुम्हाला पुढला प्रश्न तोच होता माझा की आजपर्यंत भाईजान कोणकोणत्या स्पर्धांपर्यंत पोहोचले, की अशी कोणती स्पर्धा तुम्हाला खरोखर असं आपल्याला वाटतं की ही स्पर्धा मला नाव देऊन गेली किंवा ही स्पर्धा मला करायचीच होती, अशी कोणती स्पर्धा? सर्वप्रथम सर मी सुडकोलीची स्पर्धेचं सांगेन. कैलासवासी भरतदादा तांबटकर, सर्वप्रथम माझी स्पर्धा त्यांची म्हणजे ते हयात असताना स्पर्धा केली होती. 2019-20 ची गोष्ट आहे ती. तेव्हा मी ती मोठी स्पर्धा केली होती, 30,000ची स्पर्धा होती. त्यानंतर पासून मला तो प्लॅटफॉर्म भेटला, म्हणजे रामराज विभाग मला मिळाला आणि त्यानंतर सुडकोलीच्या नावावरती मला एक मोठी स्पर्धा भेटली, ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची पीएनपी चषक. पीएनपी चषकामध्ये मला मोठी संधी संदीपजी जगे सर यांनी दिली. त्यांनी मला सांगितलं, भाईजान आपको 7 तारीख को आना है, आणि ती पहिली स्पर्धा आणि त्या पहिली स्पर्धेमध्ये मला प्रतिसाद चांगला मिळाला, प्रेक्षक पण खुश झाले आणि मला बक्षीस सुद्धा त्या स्पर्धेमध्ये सर मिळालंय. सर्वात लांबची स्पर्धा कोणती केली? सर्वात लांबची स्पर्धा माझी सर शिर्डी, रामपूर. तिथे तुम्हाला नेण्याची संधी कोणी दिली, म्हणजे कोणी असं तुमचा पुढे वर्णी लावली की असे असे कॉमेंटेटर अलिबाग तालुक्यात मोठे आहेत, त्यांची आवाज ही शिर्डीपर्यंत पोहोचला, असं कोण होतं तुमची वर्णी लावणार? सर्वप्रथम सर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की संबेचा मैदान, रुपेश सानप आणि दिनेश शेठ पाशीलकर यांच्या नेतृत्वाखाली जी असोसिएशनची स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मला स्पर्धा भेटायच्या आणि त्याच्यामध्ये 2 व्यक्तिमत्व असे आहेत जे पुण्याला असतात. एकाचं नाव घेईन मी जितेंद्र तुपे आणि दुसऱ्याचं नाव आहे राजेश तुपे. हे पहिले कोलाड असोसिएशन मध्ये खेळायचे आणि खेळत असताना त्यांनी माझा आवाज पहिल्यांदा मावळ क्रिकेट असोसिएशन मध्ये पोहोचवला. मी त्या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करेन की ज्यांनी मला पहिला पुण्याला संधी दिली. मावळ क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा, त्याच्यामध्ये स्वर्गीय
अंकुशांना धुमाळ आहेत, त्यांचं आताच गेल्या वर्षी निधन झालं. त्यांनी मला भरपूर संधी दिल्या. त्यानंतर मी त्या मावळ, पुणा असू दे, कात्रज असू दे, त्या एरियामध्ये किंवा राजगड प्रीमियर लीग असू दे, भोर तालुक्याच्या स्पर्धा असू द्यात, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी माझा आवाज ऐकला आणि तिकडचे रहिवासी होते. त्यांनी सांगितलं की 1 वर्ष सर आमच्याकडे शिर्डीला तुम्हाला यावं लागेल. आणि पहिली जर्नी माझी ती शिर्डीची होती. नक्कीच. तुम्हाला पुढला प्रश्न आहे की एखादा कॉमेंट्रेटर एखाद्या म्हणजे नवीन खेळाडूचं जितकं कौतुक नाही करत, म्हणजे पार्शलिटी सारखा एक विषय बोलतो, एवढे जुना खेळाडू किंवा जो गाजलेला असतो त्याच्यासाठी बरेच शब्द वापरत असतात. पण एखादा नवीन खेळाडू त्याच्या जोडीने खेळत त्याच्यापेक्षा चांगला असला तरी त्याच्यासाठी एवढे शब्द वापरत नाही. काय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण कॉमेंट्रेटर जेव्हा फेमस करेल तेव्हाच खेळाडू अलिबाग तालुक्याच्या किंवा आणखी अन्य ठिकाणी पण फेमस होतो. 100% कसं आहे, जितका खेळाडू बाहेर जात नाही तेवढे कॉमेंट्रेटर बाहेर बाहेर जात असतात. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सांगण्याचं तात्पर्य असं, तुम्ही प्रामाणिकपणे जर कुठल्याही कोणत्याही काम केलं तर नक्कीच यश तुमच्या मागे आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे अलिबाग क्रिकेट असोसिएशनचे समालोचक आहेत. त्याच्यामध्ये संदीपजी जगे सर असतील, यश मापगावकर असेल, निनाद कदम असतील, या तिघांनी मला भरपूर संधी दिली आहे सर. म्हणजे अलिबाग तालुक्याच्या ज्या स्पर्धा आहेत नाही, काहीतरी वेगळं करायचं अलिबागमध्ये. सर्व चांगले कॉमेंट्री करतात, पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम इम्रान बुखारी असं, म्हणजे ते मला संधी देतात. मग गावदेवी मापगावची स्पर्धा असेल, निनाद कदमची आवाज धोकवडे बिकोडे साईडच्या स्पर्धा असतील, संदीप जगे सरांनी मला सर्वप्रथम PNP ची स्पर्धा दिली. बरोबर. तेच माझं म्हणणं आहे की एखाद्या खेळाडू बद्दल म्हणजे जो स्टार खेळाडू आहे त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं आणि एखादा जो लोकल खेळाडू आहे त्याच्याबद्दल कमी बोललं जातं. असं कॉमेंट्रेटर मध्ये पार्शलिटी होतं का? काय नाही, सांगा? पार्सलिटी सर अशी काही होत नाहीये. पण आमचे जे जागृती संघाचे लेजेंडरी क्रिकेटर आहेत, म्हणजे शंकर बाडा, त्या टायमाला सर एवढा मोठा प्लॅटफॉर्म नव्हता. आज फिरकीचा जादूगर थल गावामधला, अलिबाग तालुक्यातला तो शंकर बाडा, रुपेश भाभी असतील, आणि सर्वात लेजेंडरी क्रिकेटर म्हणजे आमचे ऋषिकेश दादा साखरकर, आता महेंद्र दादा सुद्धा आहेत, जे लेजेंडरी प्लेअर आपण पाहतोय. त्या प्लेअरच्या पुढे त्यांना व्यासपीठ नव्हता, प्लॅटफॉर्म नव्हता, युट्यूब लाईव्ह नव्हती. तेव्हा सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या, 50,000च्या स्पर्धा व्हायच्या, 30,000च्या स्पर्धा व्हायच्या, पण त्या टायमाला लाईव्ह स्पर्धा नव्हती. आणि त्याच्यामध्ये लेजेंडरी क्रिकेट शंकर बाडा असतील, आमचे पंढरी ढेपे असतील, विकास साखरकर असतील, आता आपण सुमित पत्रेला पाहतोय, आदिल कुरेशीला पाहतोय, जे आमचे थल गावचे रहिवासी आहेत आणि चांगले क्रिकेट आहेत. आणि या गेल्या 9व्या ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत निखिल पवार, जे माऊली एकविरा थलचे होते, त्यांनी सांगितलं की कित्येक प्लेअर आमच्यासाठी खूप मेहनत घेतात, आणि जेव्हापासून माऊली म्हणून एकविरा थल नाव दिला तेव्हापासून ती फॉर्मला चालली सर. आणि प्रत्येक खेळाडूची ती मेहनत आहे. आम्ही फक्त त्या गोष्टीला वाव देतोय, पॉवर जनरेट करतोय, मोटिवेट करतोय त्या प्लेयरांना की आपण कशा प्रकारे खेळायला पाहिजे. आणि बरेचसे मॅच असे होत आहेत की त्याच्यामध्ये मी कॉमेंट्री करत असलो की मला बरेचसे, त्याच्यामध्ये आमचा रामराजचा किफायत पटेल, त्याला मी रामराजचा टायगर बोलतोय, तो सुद्धा बोलतो की भाईजान आप कॉमेंट्री करते हो तो थोडी सी एनर्जी आती है बदन में. म्हणजे काहीतरी उत्साहित, मॅच हरत असली तरी आपण काहीतरी प्रयत्न करतोय ऊर्जा देण्याची. बरोबर. नक्कीच. कारण मॅच हा कॉमेंट्रेटरच रंगतदार बनवतो. जरी कसं असतं, कॉमेंट्रीला जर कॉमेंट्रेटर चांगला नसला तर मॅच जरी आक्रमक जरी असली किंवा मॅच जाणारी असेल किंवा रंगतदार झाली तरी ती जर कॉमेंट्रेटर चांगला नसला तर तो त्याच्या फक्त बोलण्यातूनच घालवत असतो. पण एखादी मॅच जरी आपण फालतू म्हणजे चालू असली, जरी आपण फालतू बोलता नाही ना, पण एकदम आपल्याला बघावीशी न वाटणारी मॅच पण कॉमेंटेटर रंगतदार बनवतो. येस. याबद्दल काय प्रश्नच ना. पुढला प्रश्न असा आहे की जास्त करून तुमचा आवाज हा रामराज, सुडकोली किंवा तिकडे रोहा साईडला असतो, अलिबाग तालुक्यात का नाही येत आहे? याचं कारण काय सांगा? नाही नाही, 100% अलिबाग तालुक्याने सर मला जाम प्रेम दिलंय. त्याच्यामध्ये बरेचसे गाव आहेत. आता नाईटच्या स्पर्धा ज्या झिराटच्या मैदानावरती होतात, तुम्ही कालच सांगितलं, निखिल दादानी पण सांगितलं की अलिबाग प्रीमियर लीग जी नाईट स्पर्धा होते ते झिराटच्या मैदानावरती, आणि होणाऱ्या फ्युचरमध्ये ज्या नाईटच्या स्पर्धा असतात त्यासाठी मला कॉल येत असतात सर. पण माझा शेड्यूल बिझी असल्यामुळे मी माझ्या लाडक्या प्रेक्षकांना किंवा माझ्या आयोजकांना मी नाही बोलतो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. पण येणाऱ्या फ्युचरमध्ये अलिबाग तालुका हा माझा टार्गेट असणार आहे. कारण जास्तीत जास्त तुमच्या स्पर्धा नेहमी त्या साईडला दिसतात. कोलाड असू द्या, रोहा असू द्या, नागोठला, त्या साईडला जास्त करून तुमचा आवाज गाजत असतो. जुन्या जे तुम्ही मगाशी उल्लेख केला की जुने खेळाडूंसोबत तुम्ही खेळलेत अलिबाग तालुक्यातले, काय सांगाल जो संघ तुम्ही जुना बघितलात आणि आत्ताचं क्रिकेट आणि जुनं क्रिकेट
त्याच्यात काय फरक वाटते तुम्हाला? फरक भरपूर आहे सर. पहिले खन्नाचे बॉल वापरायचो आणि त्या खन्नाच्या हेवी बॉल वरती आपले लेजेंडरी प्लेयर मोठे मोठे षटकार लागवायचे आणि त्यावेळेला 8-8 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, 10-10 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या. आणि पहिला असं असोसिएशन नव्हती. पहिला कसा गाव टू गाव मॅचेस व्हायच्या आणि त्याच्यामध्ये थल, नवगाव असेल, वरसोली असेल, झिराड असेल, सासवणे असेल, नवखार असेल, बरेचसे असे गाव आहेत किंवा हशिवरे असेल. या सर्व स्पर्धामध्ये गाव एकत्र यायचा. पण आता तसं क्रिकेट राहिलेलं नाहीये. आता क्रिकेट भरपूर पुढे गेलाय. एवढा अलिबागचा क्रिकेट एवढा पुढे गेलाय ना सर, की विचारून सोय नाही. मग त्या मोठ्या मोठ्या स्पर्धा, नामांकित स्पर्धा, त्याच्यामध्ये 7-7 लाखाच्या स्पर्धा होतात आणि प्लेयरसाठी मोटिवेट करण्यासाठी सिरीजसाठी मोठ्या मोठ्या बाईक ठेवल्या जातात किंवा 4 व्हीलर ठेवल्या जातात. हे आपल्या अलिबागचं मोठं क्रिकेट आहे. नक्कीच. पण जुन्या खेळाडूंचं आणि नवीन खेळाडूंमध्ये फरक इतका आहे की जुने खेळाडू पहिल्या जास्त ओव्हर असल्या कारणाने पहिल्या 2 ओव्हरी आणि खन्नाचा चेंडू असल्याने ढकलून ढकलून रन काढायचे. नंतर मोठे फटके. आता पहिल्या चेंडूपासून षटकार लागला जातो आणि त्याने खेळाडू जास्त फेमस होतात. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला, की एक कॉमेंट्रेटर म्हणून तुम्हाला काय वाटतं की क्रिकेटमध्ये काय अजून बदल व्हायला पाहिजे? अलिबागचं क्रिकेट अजून तसं बोललं तर अलिबागच्या क्रिकेटरना अजून वाव मिळालेली नाहीये. जे क्वचित क्वचित असे खेळाडू आहेत, जसे पंकज जाधव असेल किंवा अक्षय पाटील मोने असेल, निखिल पाटील असेल किंवा आबू असेल. पण असे अनेक खेळाडू तुम्ही बघत आहात की चांगले चांगले खेळाडू खाली फक्त ग्रामीण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्याबद्दल काय सांगाल की अजून अलिबागच्या क्रिकेटमध्ये काय बदल झाला पाहिजे? नाही, अलिबागच्या क्रिकेटमध्ये सर प्लेयर आहेत ते जे अलिबाग तालुक्यातले जे नामांकित, आता तुम्ही घेतलीत नावं, त्याच्यामध्ये प्रसाद पाटील असतील, पिंट्या पाटील असतील, सुमित भगत असतील, आदिल कुरेशी, नागेश सिद्ध, त्याच्यामध्ये आपले झिराटचे की असेल. विकी विकी दादा असतील. मोठे मोठे प्लेयर आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म सर भेटत नाहीये. आणि तुम्ही म्हणालेल्याप्रमाणे निखिल पवारांना सांगितलं की मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या अलिबागचा पॅकर म्हणून तुम्ही नाव द्यावा, ही इच्छा आहे आमची पण. कारण कसं आहे, आपले खेळाडू जसं तुम्ही बघितलं तर रायगड सारख्या टीम मध्ये आपले खेळाडू दिसत नाही. अलिबागचं क्रिकेट हे कोणाला कमी, कोणी तिथं कमी नाही आहे. जितके पॅकर मुंबई ठिकाणी किंवा पुणे ठिकाणी किंवा रायगड ठिकाणी असतील त्याच्यापेक्षा पॅकर आपल्याकडे आहे. फक्त संघ एकत्र झाला पाहिजे एवढीच भावना आहे. तो संघ अलिबाग तालुका म्हणून 15 जणांचा स्क्वॉड नेहमी प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंटला दिसेल असं आम्हाला पण देखील वाटते. लाईव्ह क्रिकेटनी काय फरक पडलाय असं तुम्हाला वाटते? लाईव्ह क्रिकेट झाल्यामुळं खेळाडू जसे प्रसिद्ध झाले तसे कॉमेंटेटर पण झाले. आपण बघितलं कुणाल दाते सर असतील किंवा चंदू शेट्टे सर असतील किंवा आपले संदीप जगे सर, तितक्याच तोडीचे आज त्यांच्या कामामुळे ते बाहेर जाणार, त्यांच्या तोडीचेच आहेत पण बाहेर जाता येत नाही. तुम्ही काय सांगाल, लाईव्ह मुले काय काय फरक पडला? लाईव्ह मध्ये खूप फरक पडलाय सर. आणि आपण पाहतोय अलिबाग तालुक्यामध्ये झिराड असं गाव आहे, तिथे सर्वात जास्त नाईट टुर्नामेंट होत आहेत. मी अजून आयोजकांना हे करेन की तुम्ही नाईट स्पर्धा ठेवा, जेणेकरून आपल्या प्लेयरना सुद्धा नाईटची स्पर्धा, म्हणजे रायगड प्रीमियर लीग सुद्धा नाईट स्पर्धा होते, त्यामुळे आपल्या प्लेयरांना सुद्धा संधी मिळेल. त्यामुळे सर्वांनी नाईट स्पर्धा ठेवा. जसं झिराडला जास्तीत जास्त नाईट स्पर्धा होतात, अलिबागला पिंट्या दादा सुद्धा नाईट स्पर्धा ठेवतात, चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा असते आपण पाहतो प्रशांतदादाची. मग तशा मोठ्या मोठ्या नाईट स्पर्धा सुद्धा अलिबागमध्ये जास्त व्हाव्यात, ही मी सर्वांना रिक्वेस्ट करेन आयोजकांना. कॉमेंट्रेटर बद्दल काय सांगाल की जसे खेळाडू प्रसिद्ध होतात तसे कॉमेंट्रेटर पण प्रसिद्ध होतात, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच नक्कीच. आपल्या अलिबाग तालुक्यातले असे नामांकित समालोचक आहेत, आपण पाहतोय संदीपजी जगे सर, हँड्स ऑफ आहे, आम्ही त्यांना आयडॉल म्हणतो. तसेच वेस्ट बंगालमध्ये जाऊन यासिनजी मर्चंट, ज्यांना आम्ही फॉलो करतो. आज जुनं नाव बघायला गेलं तर अलिबाग टेनिस असोसिएशन मध्ये, समालोचक असोसिएशन मध्ये संदीप जगे सर असतील, शिवाजी फाटक सर असतील, परत यासिन मर्चंट असतील, निलेश ठाकूर असतील, बरेचसे असे कॉमेंटेटर्स आहेत. आणि आमचे 22-23 कॉमेंटेटर आपल्या अलिबाग तालुक्यातले आहेत, ज्यांनी आम्हाला सर्वांना संधी दिली आणि आम्ही सर्व एकत्र आहोत. असोसिएशन झाल्यामुळे तुमचं जे कॉमेंटेटरचं असोसिएशन आहे त्यामध्ये कधी असं होतं का की जी म्हणजे एखादी स्पर्धा आपल्याला करायची असते पण ती काही कॉमेंटेटर मुळे भिलत नाही किंवा ते कॉमेंटेटर पहिले त्यांना बोलवलं जातं, असं कधी झालंय का? नाही नाही, असं झालंय सर. कधी कधी मला पण कॉल येतात, माझा शेड्यूल बिझी असल्यामुळे मग मी दुसऱ्याला अवॉइड करतो. कधी कधी असं असतं की पॅम्पलेट पडले की काही कॉमेंटेटर्स आहेत की ते फोन करतात, दादा मी फ्री आहे, मी येतो. मग त्यामुळे जे कॉमेंटेटर असतात जे चांगले आहेत त्यांना ती संधी मिळत नाहीये सर. तोच माझा प्रश्न आहे, कारण एक तुमची गोष्ट माझ्या थोड्या दिवसापूर्वी कानावर आली की तुम्हाला एक
विशिष्ट स्पर्धा करायची होती आणि ती स्पर्धा काही कॉमेंट्रेटर म्हणजे जसं क्रिकेटमध्ये पण राजकारण आहे असं बोलायला हरकत नाही. ती स्पर्धा तुम्हाला करता आली नाही की तुमची मनापासून ती स्पर्धा करण्याची इच्छा होती की तुमचा आवाज तिथे गाजला असता, कारण मुंबईवरून कॉमेंट्रेटर काही तिथे आणले गेले होते आणि त्यांच्या कॉमेंट्री आणि आपल्या कॉमेंट्रेटर मध्ये तसं बोललात तर एक जुगलबंदी चालू होती. त्याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच नक्कीच. पण आपले अलिबागचे समालोचक श्रेष्ठ आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाहीये. आणि तुम्हीच म्हटल्याप्रमाणे माझं एक स्वप्न होता अलिबाग तालुक्यातली अलिबाग प्रीमियर लीग जे छोटम शेठ आयोजित करतात, पण त्या स्पर्धेमध्ये आम्हाला कधी संधी मिळत नाहीये. भले एक दिवस तरी हिंदी कॉमेंट्री करा किंवा मराठी बोला तर आम्ही करू शकतो, पण त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळत नाहीये. पण बाकी झिराटच्या जेवढ्या स्पर्धा असतात नाईटच्या, त्याच्यामध्ये नक्कीच ते सर्व आयोजक आम्हाला संधी देतात. माझा ड्रीम्स होता की अलिबाग प्रीमियर लीग करायचे. बाकी मोठ्या स्पर्धात तुमच्या आशीर्वादाने, प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण करतो. नक्कीच तुमचं ड्रीम पूर्ण करतील. छोटम शेठ नक्कीच सगळ्यांना साथ देतात. आज तुम्ही या माध्यमातून बोललेत, आज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की अलिबाग तालुक्यातली अलिबागकर म्हणून मोठी स्पर्धा आपल्याला नक्की मिळावी. तुम्ही काय सांगाल? तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॉमेंट्री करायला गेलेल्या म्हणजे जसं अलिबाग मध्ये करता तसे कोलाडमध्ये, रोहा म्हणजे तिथून पुढे तुम्ही सगळीकडे गेलेले आहेत. क्रिकेटमध्ये विशिष्ट बदल काय आहेत? म्हणजे जसं अलिबागचं क्रिकेट वेगळं आहे, जसं रोह्याचं थोडं वेगळं असेल, पुण्याचं वेगळं असेल, तुम्ही शिर्डीला गेला तिथं वेगळं असेल, काय वेगळे वेगळे पण तुम्हाला दिसतं तिथे? स्वाभाविक आहे, कारण का सर मी पुण्याला जातो कधी कधी तिथे. आता माझी 25-26 ला नसरासूरच्या पुढे पाबे गाव म्हणून आहे, योगेशजी पवार तिथे हाफ पिचची स्पर्धा ठेवतायत. 25-26ला मी तिकडे जाणार आहे. तिकडे हाफ पिचची स्पर्धा होते, आपल्याकडे ओरमची स्पर्धा होते, कुठे कुठे टर्फ वरती मॅचेस होतात. आता गेल्या सीझन मध्ये पावसाळी उल्हासनगरमध्ये जेवढ्या टर्फच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मला संधी मिळाली. अलिबाग तालुक्यातून मी एक कॉमेंटेटर कल्याण उल्हासनगरला जायचो. बरोबर. म्हणजे प्रत्येक काय प्रकारचे सांगाल, काय स्पर्धा असतात. वेगळेपण काय आहे? म्हणजे अलिबागच्या क्रिकेटमध्ये काय वेगळेपण आहे, जसं रोह्याच्या क्रिकेटमध्ये काय वेगळेपण आहे? क्रिकेट नाही सेम असतं, पण नियमांचं किंवा वेळेचं काय सांगाल? नक्कीच नक्कीच. वेळेचा सर अलिबागमध्ये थोडासा उशीर होतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा स्पर्धा, मोठ्या स्पर्धा असतात, मग तेव्हा 10चा टाइम दिलेला असतो, तेव्हा कुठले टीम्स असतात ते 10:30-11ला येतात. म्हणजे जो टाइम दिलेला आहे ना त्या टाइमवर तुम्ही पोहोचा. म्हणजे आयोजकांना पण ते व्यवस्थित पद्धतीने, किंवा 5-5 षटकांचे सामने असतील, 6-6 षटकाचे सामने असतील, किंवा क्वालिफायचा सामना असेल शेवटचा जो संध्याकाळच्या टायमाला आपण खेळवतो, तो जास्त षटकांचा खेळवला जाईल, त्यामुळे ते टाइम देतात. पण आपल्या अलिबागमध्ये थोडासा उशिरा क्रिकेट चालू होतोय. या गोष्टीची खेद आहे मला, कारण मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. बरोबर. पुढला प्रश्न माझा असा आहे की आयुष्यात बॅड पॅच प्रत्येकाचा येतो, क्रिकेटरांचा येतो, तसं समालोचकाचा, आणि एक जरी व्यक्ती जरी असला तरी त्याचा देखील येतो. तुमच्या आयुष्यात कधी असे बॅड पॅच आलेत की एखादी स्पर्धा मिळतच नाहीये किंवा आपल्याला थोडे त्या अडचणी आल्यात, काय असं झालेलं आहे का आयुष्यात? नाही, आयुष्यात म्हणजे सर आधी माझ्या जेव्हा मी स्पर्धा करायचो त्याच्यामध्ये मला खूप अडथळा आलेला, म्हणजे एका कंपनीच्या हिशोबाने मी सांगतोय. पण जेव्हापासून मी क्वालिटी इंजिनिअरिंग हा किल्ल्याला माझं कंपनीचं वर्कशॉप आहे, आणि आमचे स्वतः मालक आहेत रोहित दत्ता माळी, ते मला संधी देत असतात. ते मला बोलतात, भाईजान तू तुझ्या स्पर्धेसाठी जा, ज्या दिवशी तू फ्री असशील त्या दिवशी तू कामावर ये. म्हणजे दुसऱ्या दिवशी आराम कर, थकला असशील, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तू कामावर ये. म्हणजे माझ्या रोहित शेठचा मला खूप सपोर्ट आहे. म्हणजे स्पर्धेसाठी तू बिंदास जा, कधी पण जा, रात्री जा, दिवसा कर, काही कर, कधी मला ते अडवत नाहीये. त्यामुळे क्रिकेटमध्ये सर मला त्यांच्यामुळे अडथळा आलेला नाहीये. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की तुम्ही एक क्रिकेटर होतात, क्रिकेटमध्ये तुमचं पण काहीतरी म्हणजे तुम्ही बोलता आता गोलंदाज होतात, गोलंदाज म्हणून तुम्ही केलेलं काय परफॉर्मन्स आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हा नक्कीच सर. आता मी आमची अष्टमीमध्ये स्पर्धा असते, अष्टमी प्रीमियर लीग असेल, मोहल्ला प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये मी बॉलिंग टाकत असतो. माझी पोरं माझ्यासाठी घेतात, आणि मी कटर बॉलर, स्लोवर बॉलर, कधी चांगले फटके पण पडतात, कधी कधी मेडन ओव्हर पण टाकतो, विकेट पण घेतो. पण असा अशी कोणती स्पर्धा जी तुम्ही खरोखर तुम्हाला बघून असं वाटलं की, किंवा अशी कुठली एखादी मॅच आहे की जी मॅच तुमच्या अजून स्मरणात आहे, जी तुम्ही कॉमेंट्री करता आणि अशी मॅच आहे की जी गेली होती किंवा बऱ्याच धावसंख्या पाहिजे असताना देखील चेसिंग केल्यात किंवा एक धावसंख्या असताना देखील हरलेले आहेत, अशी कोणती स्पर्धा बघितलेली आहेत का, किंवा असं कुठलं सांग?
माझ्या लक्षात आहे पीएनपीची पहिली स्पर्धा मोहनशेठ डुमाल यांची ती नांगलवाडी टीम, किफायत पटेल वगैरे त्यांची टीम, निखिल पाटील होते आणि त्यांच्या टीमसाठी जिंकण्यासाठी 6 बॉल 13 किंवा 18 अशा समथिंग पाहिजे होत्या आणि किफायत पटेल त्या टायमाला बॅटिंग करत होते. मॅच जवळ गेली होती आणि किफायत पटेलला मी बोललो की तुम्हारे शेर मध्ये सांगितलं, हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा, डट कर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा. फक्त एवढा शब्द बोललो आणि त्याच्या बॅटीला हार लागली आणि तो सामना हरलेला श्री धावीर नांगरवाडी संघ पीएनपी चषकामध्ये तो सामना जिंकला होता. तेव्हा मला जरा प्राऊड फील वाटलं होतं की माझ्या कॉमेंट्रीमध्ये प्लेअर सुद्धा एनर्जी येते. 100%. तोच कसा आहे, एखादा सामना आपल्या स्मरणात राहतो आणि तो तुमच्या आयुष्यातला तो सामना आहे की जी मॅच तुमच्या आवाजाच्या म्हणजे तुमच्या दिलेल्या त्या प्रोत्साहनाने मॅच जिंकून आली होती. जे तुमच्या सोडकोली विभागातले खेळाडू बद्दल काय सांगाल की ते अलिबाग मध्ये जास्त दिसत नाही. आपण ही पीएनपी चषक बघतो किंवा आमदार चषक, त्यांच्यावर बोली लागत नाही कारण ते अलिबागच्या क्रिकेटमध्ये खेळायला जास्त येत. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? तसं पाहायला गेलं तर रामराज आणि सुडकोलीच्या दरम्यान सर मी 3 प्लेअरांची नाव घेईन. त्यांना तुम्ही सुद्धा ओळखत असाल. रोशन तांबटकर सुडकोलीचा एक प्लेअर आहे, त्याला मी नाव दिलंय सुडकोलीचा आदिलशाह. आणि तसाच आपण बाहुबली पाहिलात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये, ज्याच्यामध्ये 6 चेंडू आणि 18 धावींची गरज होती. संघ बाद झालेला, पण त्याच्यामध्ये ऋषिकेश झावरेंचे बंधू ऋतिक झावरे आपण पाहिला असेल, ऋतिक झावरे त्या बॅटरने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावून तो हरलेला सामना जिंकला होता. म्हणजे असे बॅटर सुद्धा आहेत आणि तेव्हापासून त्यांना अलिबाग तालुक्यामध्ये होणाऱ्या लीग मध्ये संधी मिळाली सर. तेच खेळाडू असे अलिबागच्या क्रिकेट म्हणजे आता आपण बोलतो ना, अलिबाग मध्ये बरेच टुर्नामेंट होतात. जसं रोहा असोसिएशन असू द्या कोलाड, तसंच अलिबाग रेवस असोसिएशन देखील आहे. पण तिकडल्या टीम इकडे यायला जरा कमी प्रमाणात येतात या साईडला. तर तुम्ही काय सांगाल त्या टीमना? कारण अलिबाग क्रिकेटमध्ये खेळल्याने तुमच्यातले प्लेअरचे 3-4 प्लेयरच फक्त आपल्याला पीएनपी चषक किंवा लीग टुर्नामेंट मध्ये दिसतात. आणखीन खेळाडू तुमचे तर चांगले असतील पण ते इकडे खेळत नसल्यामुळे दिसून येत नाही. तुम्ही त्या खेळाडूंना काय सांगाल किंवा त्या संघाला काय सांगाल की अलिबाग क्रिकेटमध्ये खेळलं पाहिजे की नाही खेळलं पाहिजे? नक्की, तिथेच ग्रामीण क्रिकेट तिथेच आहेत, तिथे या साईडला देखील खेळल्यामुळे त्यांच्यावर पण बोली लागेल आणि ते पण लीग मध्ये दिसतील. तसं रोहा तालुक्यातले पण सर असे नामांकित प्लेअर माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहेत. जय पाटणकर असतील, शंतनू आष्टीवकर असतील, शुभम पाटील असतील, रोहन सानप, असे मोठे मोठे प्लेअर भरपूर आहेत सर. पण ते सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतो. पण रोहा मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी जावं आणि मेहनत घ्यावी थोडीशी. आता जय पाटणकर पुण्यामध्ये मी नेहमी जातो कॉमेंट्रीला, मला तो दिसत असतो आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी वगैरे करतोय. काय सांगाल तुम्ही प्रत्येक ठिकाणचा जर खेळाडूंचा स्क्वॉड घेतलात तर कुठले तुम्हाला जर समजा आपण सांगितलं मुरुड मधले, रोहा मधले किंवा अलिबाग मधले असे 11 खेळाडू निवडा, तुम्ही कोणाकोणाला चान्स द्या तुमची टीम? माझ्या हिशोबाने मी सर सर्वप्रथम हुसेन टाके, मुरुड तालुक्यातला एक चांगला फलंदाज आहे. त्याच्यानंतर आमचा शिवतेज पाटील आहे आणि आत्ताच झालेल्या रेवदंड्याच्या मैदानावरती रेकॉर्ड केलेला गोलंदाज सुरई गावचा म्हणजे संकेत सुतार, त्याने 6 बॉलला 6 बोल्ड म्हणजे विकेट घेतलेले आहेत. हे प्राऊड फील वाटतं, म्हणजे असा काहीतरी इतिहास केलाय मैदानावरती. तो सुरई गावचा आहे संकेत सुतार, तो पण चांगला खेळतोय. अशा प्लेअरना सुद्धा संधी मिळावी. तुमचे 11 खेळाडू कोण असतील? तेच मुरुड, रोहा आणि अलिबाग मध्ये? हा, तर नक्की तुम्ही चांगला प्रश्न विचारलात मला. शकीब सिद्दीक हा एक आहे, रोहन सानप आहे, प्रशांत लोखंडे आहे, प्रसाद बामुगडे आहे. हे रोह्यातले 4 प्लेयर. अलिबागचे 4 प्लेयर तुम्हाला सांगतो, नागेश सीत, त्यानंतर अक्षय पाटील मोन्या, पिंट्या पाटील आणि आदिल कुरेशी. आणि मुरुडचे पाहायला गेलं तर तसे फहद कलबसकर आहे, हुसेन टाके आहे, आमचा प्रणय शेलके म्हणजे त्याला पोलार्ड म्हणून ओळखलं जात आहे. आणि चौथा प्लेअर ज्याने दहावीरच्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारलेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल, नागोजी. बरोबर, आबू त्याला बोलतात. चांगला संघ आहे तुमचा, कारण प्रत्येक जे तुम्ही नावं घेतले ते सगळे खेळाडू एक आयकॉनिक ऑलराऊंडर आहेत. प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्यांना बघितलं, तुम्ही एखाद्या विशिष्ट संघावर एखाद्या कॉमेंटेटरचं प्रेम असतंच. किती जरी कोण नाही बोललं तरी एखादा विशिष्ट संघ त्याला आवडतच असतो. तुमचा असा कोणता आवडती संघ आहे आणि तुम्ही काय सांगाल त्या संघाबद्दल? सर माझा आवडता संघ म्हणजे माझी जन्मभूमी, तो म्हणजे थलगाव. आणि आमची सुरुवात थल जागृतीपासून झाली. नंतर थल पनामा होता पहिले सुरुवातीला, पनामा नंतर जागृती झाली, जागृती नंतर आता आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थल. आणि त्या काय टीमला माझा सांगाल त्या सपोर्ट असतो, कारण का गावातली टीम आहे, त्यामुळे माझा सपोर्ट जास्त तिला असतो. काय सांगाल संघातील खेळाडूंबद्दल? नाही, कारण 11चे 11 स्टार आहेत सर. म्हणजे एखाद्याने चुकी केली, 6 बॉलला 6 षटकार खाल्ले, तरी दुसरा बॉलर येऊन मेडन टाकू शकतो, विकेट घेऊ शकतो. किंवा आदिल नागेसिर किंवा आमचा लेफ्टी बॅटर यश म्हात्रे. यश म्हात्रे आता सध्या सन्मित्र. फुल फॉर्मला आहे. आणि सन्मित्र म्हात्रे, म्हणजे ते मॅच काढण्याची त्यांची क्षमता आहे आणि ते क्रिकेटमध्ये नक्कीच होतं. आणि जेव्हा जेव्हा अवघड कॅच असते, म्हणजे मॅच हारायला जाते, तेव्हा अवघड कॅच पकडणारा थलचा आमचा एक प्लेअर म्हणजे अजिंक्य म्हात्रे आपण पाहता. बरोबर, नक्की. पुढला प्रश्न असा आहे की तुमचे आवडते कॉमेंटेटर, तुम्ही प्रत्येकाने नाव घेतलं संदीप जगे सरांचं. संदीप जग्गे सरांचा खरोखर बोलबाला आपण बघतोय. जरी कमी कॉमेंट्री क्षेत्रात असले तरी पण जिकडे तिकडे संदीप जगे सरांचा उल्लेख झाल्याशिवाय कुठली टुर्नामेंट पूर्ण होत नाही. तुम्ही काय सांगाल संदीप जगे सरांबद्दल? तुम्ही त्यांना नक्कीच, लहानपणापासून पाहिलं असेल असं बोलायला हरकत नाही. 100% सर. मी लहान होतो, मी काय म्हटलं, जेव्हा आमच्या गावात स्पर्धा व्हायच्या नवगाव आणि थल, म्हणजे एक हिशोबाने इंडिया पाकिस्तान अशा स्पर्धा व्हायच्या. आणि त्या टायमाला दोन्ही कॉमेंटेटर्स यासिन सर असतील किंवा मग संदीप सर असतील, त्यांची जर्नी पासून आपण त्यांना फॉलो करत आलोय. आणि आज अलिबाग तालुक्यामध्ये मी तर बोलेन महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव म्हणजे ऍडव्होकेट संदीप जगे सर ऍज अ कॉमेंटेटर. आणि त्यानंतर आमचे आहेत यश मापगावकर आहे, निनाद कदम आहे, आणि आपले जुने कॉमेंटेटर आकाश मांजरेकर आपण आता पाहतो. तुम्ही सांगितलं आकाश मांजरेकर सुद्धा बरोबर, चांगले कॉमेंटेटर आहेत. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की अशी कोणती स्पर्धा आहे की जिथे तुम्हाला भरून आलं, एखादा सामना आपण बघतो आणि आपले जुने दिवस आठवतात किंवा आपल्याला असं वाटतं की हा सामना खरोखर आपल्या डोळ्याचं पारणं फेडणार होता? असं कोणते सामना तुम्हाला जिथं तुमचं प्रत्येकाला सॅड मुवमेंट येतं आयुष्यातली, ती कोणती होती तुमच्यासाठी? तीच कोणता सर मी तुम्हाला सांगित शिमग्याची स्पर्धा. आणि ऋषिकेश दादा साखरकर अलिबाग रायगड पोलीस मध्ये ते नेतृत्व करत असताना खेळायचे सुद्धा आणि आमच्या सोबत पण खेळायचे. आणि ती मॅच आम्ही जिंकलेलो आणि ऋषिकेश दादा त्या डाबाला फलंदाजीला आल्याने आम्हाला पराभूत केला. तो माझ्या मनाला लागला. म्हणजे बक्षीस गेला त्याचा दुःख नव्हता, मला नंबर पाहिजे होता आणि तो नंबर मी पराभूत झालो. सेकंड नंबर मला त्या टायमाला मिळाला. त्या दोन्ही भावांबद्दल काय सांगाल तुम्ही? ऋषिकेश दादा असतील किंवा त्यांचे बंधू, त्यांच्या विकास दादा दोघांबद्दल काय साखरकर. सांगाल? कारण खूप खूप त्यांचं नाव ऐकलंय. त्यांच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? नक्कीच, ऋषिकेश दादा म्हणजे अलिबाग टेनिस क्रिकेटचा एक चांगला प्लेअर. म्हणजे त्याच्यामध्ये मोठे प्लेअर सर्व आहेत. मी आधीच सांगितलं तर मंदार दादा, राजू शास्त्री आहे, बरेचसे प्लेअर होऊन गेले. मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, मार्गदर्शन सुद्धा केलं. आणि आता सुद्धा होणाऱ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागते तेव्हा आम्हाला विकास दादा नेहमीच मार्गदर्शन करत असतात, मोटिवेट करत असतात. आता सुद्धा बॅटिंग आजच्या लाईव्ह बद्दल त्यांच्या स्पर्धेसाठी सांगा. बॅटिंग बद्दल त्यांच्या सांगायची आम्ही बघितली नाही पण किस्सा आहे की जेव्हा मी भाईजान पहिले बॅटिंगला उतरत नव्हतो, पण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत होता, असा एक सामना होता. म्हणजे तेव्हा पोलिसांच्या स्पर्धा व्हायच्या आणि पेन तालुक्यातली टीम आलेली, आणि तेव्हा विकासदादा साखरकर यांनी नॉट आउट फलंदाजी केली होती आणि तो सामना जिंकला होता. बरोबर, विकासदादा सुद्धा चांगली नक्की. फलंदाजी करायची. खरी गोष्ट. आजपर्यंत तुम्हाला मिळालेलं सर्वात मोठं मानधन कुठलं? एक सर्वात मोठं कॉमेंटेटर मानधन म्हणून. सर माझं सोडकोलीच्या मैदानावरती, म्हणजे आई एकविरा मित्रमंडळ, ज्याच्यामध्ये जयवंतदादा तांबटकर आहेत, उदयजी म्हात्रे आहेत, आयोजक आहेत आणि पूर्ण ग्रामस्थ आहे. आणि एक असा प्लॅटफॉर्म आहे सर त्या गावावरती, म्हणजे मला प्रेम तर मिळालंय, पण जे प्रेक्षक येतात, जे मान्यवर येतात, जे पाहुणे मंडळी येतात, त्यांचा यथोचित मान सन्मान त्या प्लॅटफॉर्मवरती केला जातोय. असा एकमेव मैदान म्हणजे सुडकोलीचा मैदान, म्हणजे माझ्या नजरेमध्ये आहे तो. म्हणजे मी सुडकोलीचा बुलंद आवाज म्हटलं म्हणून असं बोलत नाहीये, पण कोणताही कॉमेंटेटर येऊ दे, त्यांनी ती स्तुती करणंच भाग्य आहे. माझं पहिलं मानधन सर सुडकोलीच्याच मैदानावरती 7,500 रुपये बक्षीस. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व नेते मंडळी आले होते, ग्रामस्थ आले होते
आणि माझे लाडके प्रेक्षक 100, 200, 500 माझ्यावरती शेरोशायरीवरती मला देतात. ते पैसे राहत नाहीये, पण ती एक प्रेम आहे, पब्लिकनी दिलेली ती प्रेम आहे मला. आणि नक्की सर्वात मोठी माझी त्या टायमाला मिळालेली पहिली 7,500 आणि नंतर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये 4,000 रुपये. बरोबर. सर्वात जास्त मी रक्कम. आता तुम्हाला क्रिकेटरांची नावं सांगेन अलिबाग मधले 11 खेळाडू. तुम्ही त्यांच्याबद्दल तुमच्या मनातली शायरी सांगितली तरी चालेल, जी तुमच्या त्या खेळाडूला सूट होईल अशी. पंकज जाधव, कारण सर्वात मोठं ब्रँड अलिबाग क्रिकेटचा पंकज जाधव आहे. काय बोलाल त्यांच्याबद्दल? नक्कीच पंकज जाधवचं बोलायचं तर ज्यांनी अलिबाग तालुक्याची ओळख करून दिली तो म्हणजे भूम भूम माठ्या पंकज जाधव. नक्कीच पंकजसाठी मी सांगेन की राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का पंकज जाधव बुम बुम माट्या सुलतान बनकर आया कर. आणि नक्कीच सुलतान सारखी कामगिरी तो नेहमी करत असतो. 100%. दुसरा खेळाडू आहे सुमेध पत्रे. अलिबाग एक्सप्रेस, अलिबाग की शान सुमेध सुनील पत्रे. तो सर मग तसं बघायला गेलं तर थलगावचा मास्टर माइंड आहे. म्हणजे कुठल्या वेळेला कुठं बॉलिंग करायची, कशी करायची, कुठल्या प्लेअरला कसं पाठवायचं, म्हणजे निखिल पवारला विश्वास असणारा प्लेअर म्हणजे सुमेध पत्रे. मग काय करायचं, कसं करायचं ते सर्व त्याच्यावरती असतं आणि त्याचा सर्व नक्कीच मास्टर माइंड म्हटलं जातं त्याला. आणि अलिबाग एक्सप्रेस अजूनपर्यंत एकच. पुढला खेळाडू प्रसाद पाटील हा शिवरे. पोलीस गोल्ड, जुनं ते सोनं, छद्र रक्षण आहे, खल निग्रहण आहे. पोलीस कार्यरत असून सुद्धा 40+ असणारा प्लेअर आज अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर पिंट्या दादा आणि प्रसाद पाटील यांची नावं मी आवर्जून घेईन. रुपेश भाभी असतील आणि त्यांचे स्पॉन्सर RC म्हणजे राकेशजी चव्हाण. बरोबर. पुढला खेळाडू ऋषिकेश झावरे. ऋषिकेश झावरे म्हणजे स्विच हिटचा बादशाह ज्याला म्हटलं जातं. आज ताजपूर संघ आपण पाहतोय, मोरिया ताजपूर संघ असेल, नीर 11 ताजपूर संघ असेल आणि त्याच्यामध्ये तो चांगला प्लेअर आहे. त्याची जर फलंदाजी लागली तर नक्कीच चांगल्या चांगल्या गोलंदाजाचा तो धुबा उडवतो. बरोबर. प्रशांत मोहरे बद्दल काय? मोहरे बोलल्यावर अभिमान वाटतं, ज्याने आता झालेल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बायकरमॅन आणि प्रशांत दादाची फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये तो अष्टपैलू आहे. मॅन फ्रॉम कुदे. आज कुदे गावचे आहेत ते पण कुरुलला निवासस्थानी आहेत कामानी. जसं मी आज थल गावचा आहे पण कामानिमित्ताने मी रोह्याला असतो. प्रशांत मोरे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत. बरेचसे सामने त्यांनी सोडकोळीच्या मैदानावरती जेव्हा पहिली मोठी फायनल मारली ती कुरुलनीच मारली होती प्रशांत दादा मोरेच्या संघाने. बरोबर. सूरज पाटील अलिबाग. सूरज पाटील कुबेर 11 अलिबागचे माट्यासोबत ज्यांनी चांगले प्लेअर आहेत ते सुद्धा. फिरकी का जादूगर नन्ना मुन्ना सूरज पाटील. तुम्हाला जर एखाद्या खेळाडू बद्दल जर ते तुमच्या आता मी जे आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवली होती की प्रत्येक खेळाडू बद्दल तुम्ही शायरी बोलून दाखवली होती की जी मॅच जशी सिच्युएशनला फसते तिथून तुम्ही एक शायरीनी तुम्ही ती मॅच रंगतदार बनवता. अशा तुमच्या 2-3 शायऱ्या ऐकायला मिळाल्या आपल्या प्रेक्षकांना तर बरोबर. नक्की. जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते, ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते. जुगनू म्हणजे काजवा, जो स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करतोय. प्लेयरांना सुद्धा आपल्या मेहनत करून आपला हरलेला सामना जिंकवायचा असेल तर नक्की स्वतःच्या वरती विश्वास ठेवा आणि तो सामना नक्की तुम्ही जिंकू शकता. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेटमध्ये राजकारणाचा जास्त प्रभाव पडताना आपण बघतोय. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? क्रिकेट आणि राजकारण. क्रिकेटमध्ये राजकारण नाही यावं, कारण का क्रिकेटमध्ये जर राजकारण आलं तर तुमची चांगली टीम सुद्धा बरखास्त होऊ शकते, म्हणजे तुटू शकते. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामध्ये जर राजकारण आला किंवा तुम्ही हा प्लेअर नाही पाहिजे, तो प्लेअर नाही पाहिजे, याला नको त्याला नको, आणि एखादा प्लेअर चांगला खेळत असेल तर त्याला तुम्ही संधी द्या. राजकारण करू नका. आपल्या गावासाठी खेळा, आपल्या विभागासाठी खेळा, आपल्या तालुक्यासाठी खेळा आणि नक्कीच हाच क्रिकेट तुम्हाला वरती नेणार आहे. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की जास्त करून भाईजान आपल्याला हिंदीचं प्रभुत्व करताना दिसतात. मराठी म्हणजे आपल्याला काही कोणताही वाद असं नाही आहे, पण हिंदी जास्त बोललं जातं तुमच्याकडून, मराठीला कमी बोललं जातं. काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम सर माझी सुरुवात मी आधीच सांगितलं होतं की संभेच्या मैदानावरती माझी सुरुवात झाली
आणि त्या सुरुवातीला मी मराठी कॉमेंट्री करत होतो. पण माझी ट्विनिंग थोडीशी हिंदीमध्ये असल्यामुळे थोडा शेरो शायरी पब्लिकला थोडासा चांगला, मी कधी कधी जेव्हा स्पर्धा होता तेव्हा मी बोलतो हिंदी बोलो की मराठी बोलो, नाही सर आप आपकी हिंदी चालू रखो, हम मराठी करेंगे. म्हणजे जसं यासिन सर मराठी सुद्धा करतात, हिंदी सुद्धा करतात, पण पब्लिकला हिंदी जास्त आवडते, की आता मराठी हिंदी कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्ही मराठी करा आम्ही हिंदी करतो. मग मला जास्तीत जास्त माझ्या फेवर मध्ये हिंदीच येते. बरोबर. तुम्हाला पुढला प्रश्न असा आहे की अलिबागच्या क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की मोठे 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 टुर्नामेंट होत आहेत, मोठे मोठे संघ बाहेरून खेळाडू घेऊन येतात आणि आपल्याकडं नंबर मारून घेऊन जातात. म्हणजे आपले स्पॉन्सर बाहेरचे खेळाडू आणतात आणि नंबर मारतात. तुम्ही काय सांगाल की अलिबाग मधलेच खेळाडू घेऊन नंबर येऊ शकत नाही का? तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, अलिबाग मधले प्लेयर येऊन नंबर येऊ शकते सर, कारण अलिबाग तालुका एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये विभागामध्ये चांगले प्लेयर आहेत. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की सुपर एटच्या जेवढ्या टीम असतात त्या सुपर एटच्या ओपन सारख्या टीम असतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर शिवर्धन साईडला सुद्धा जाऊन सुमित पत्रीची टीमने तिथे सेकंड नंबर मारला होता. ओपनचे प्लेयर करण अंबाला सारखे प्लेयर तिकडे आले होते, त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. हारजीत तर होत असते, पण शेवटपर्यंत प्रयत्न केला होता त्यांनी. म्हणजे अशा काय मोठ्या मोठ्या सांगाल प्लेयरला सुद्धा. तुम्ही काय सांगाल त्या संघ मालकांना की अलिबागच्या खेळाडूंना जास्त चान्स दिला पाहिजे का? 100% मी तर बोलेन सर्व आयोजक असतील किंवा जे स्पॉन्सर असतील त्यांनी आपल्या अलिबाग तालुक्यातल्या प्लेयरांना संधी द्यावी, जेणेकरून आपल्या अलिबागचा प्लेअर मोठा होईल आणि आपल्या अलिबागमध्येच ते बक्षीस वगैरे असतील ते तिथं जातील. कारण का एखादा स्पॉन्सर 10-15 हजार देण्यापेक्षा आपल्या प्लेयरांना संधी द्या, 2-3 प्लेयर आपले चांगले बोलवा आणि ते आपल्या गावासाठी नक्कीच खेळतील. आणि बरेचसे असे सामने मी बघितले आहेत. आता साखरच्या मैदानावरती सुद्धा मी जातो, एखादा प्लेअर, आत्ताची लेटेस्ट गोष्ट होती, एक प्लेअर आयकॉन म्हणून होता आणि तो उशिरा आला, रिक्षामध्ये आला. आपल्या आशिष नाकवायची टीम होती, मी स्वतः तिथे कॉमेंट्रीला होतो, निनाद कदम होते, निशांत पाटील जे खानावचे कॉमेंटेटर आहेत ते सुद्धा होते, आम्ही तिथे स्वतः होतो. आणि तो प्लेअर उशिरा आल्यानंतर तो बॅटिंगला गेला आणि पहिल्याच बॉलला आउट येऊन परत बसला. म्हणजे असे पण प्लेयर आहेत म्हणजे जे पैसे घेऊन सुद्धा परफॉर्मन्स दाखवत नाहीये. बरोबर, तेच बरोबर. आज त्या आपल्यातले खेळाडू लोकल खेळाडू गेम दाखवतात, तेवढे बाहेरचे खेळाडू येऊन आपल्याकडे दाखवतीलच असं नाही. नाही नाही नाही, 100% तर नाही दाखवणार, कारण आपल्याकडचा जो ग्रामीण प्लेअर आहे किंवा आपल्या विभागातला जो प्लेअर आहे तो 100% मेहनत दाखवतो, एफर्ट करतो. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे सर की जे तुम्ही 1 ते 100 पर्यंत मागाशी बोललेत की प्रत्येक अंकाचं तुमच्यात विश्लेषण आहे, त्याबद्दल थोडस आपल्या प्रेक्षकांना, जसं आपल्या अलिबागचे प्रेक्षक तसे बाहेरचे पण प्रेक्षक तुम्हाला तुमचा आवाज किंवा तुमचे या कॉमेंट्रीचा अंदाज बघतील. थोडे नंबर नुसार तुम्ही विश्लेषण करा. मी नंबर सांगतो. जर्सी नंबर 18 अनुष्का भाभी के हीरो विराट कोहली. जर्सी नंबर 45, कारण रोहित जास्त शर्मा. करून त्यांचेच फॅन, जास्त करून पूर्ण भारतात यांचेच दोघांचे फॅन एवढे जास्त आहेत की लोक वेडी आहेत या दोन क्रिकेटरांचे. नक्की 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 नक्की. असे आपल्यातले पण अनेक खेळाडू आहेत की ज्यांना संधी मिळत नाही. असे तुम्हाला काय वाटते त्या संधी द्यावी? आपल्यातल्या बरेच असे स्पॉन्सर आहेत की जे बाहेर घेऊन जाऊ शकतात, त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी नक्कीच मेहनत घेतली पाहिजे आणि त्यांनी ज्यांना संधी मिळत नाही ना त्यांनी परफॉर्मन्स करावा, प्रॅक्टिसवर जोर द्यावा आणि अशा प्रकारे फलंदाजी करावी किंवा गोलंदाजी करावी की जे कॅप्टनच्या नजरेस येईल की हा चांगला परफॉर्मन्स दाखवतोय, याला संधी द्यावी लागेल. आणि नक्की त्यांनी द्यावी, कॅप्टननी सुद्धा त्याला एक वेळ संधी द्यावी. बरोबर. जर्सी नंबर 1 के एल राहुल, आतिया शेट्टी भाभी के हीरो. ही जो अंदाज तुम्ही जो कॉमेंट्री मध्ये आणलात, त्यांनी बरेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात, याबद्दल काही प्रश्नच नाही. पुढला प्रश्न असा आहे सर की जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे पण मोठ्या मोठ्या लीग होत आहेत आता, जशी पीएनपी चषक असेल, दमदार आमदार अलिबाग प्रीमियर लीग असो किंवा चॅम्पियन ट्रॉफी, या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही की काय वेगळेपण दिसलं तुम्हाला? पीएनपी चषक मध्ये काय वेगळेपण दिसलं, आमदार चषक मध्ये काय वेगळेपण? पीएनपी चषक मध्ये एक शिस्त झाली
म्हणजे ज्या पद्धतीने आता मास्टर माइंड तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आमचे ऍडव्होकेट संदीपजी जगे, त्या स्पर्धेचे मुख्य म्हणजे त्यांच्या हातामध्ये असतात. मग ते बरोबर टायमिंग मध्ये, या टायमिंग मध्ये तुम्ही रिपोर्टिंग करायला पाहिजे, या टायमिंग मध्ये तुम्ही या, मग तुम्हाला कुठल्या मॅचला तुम्हाला संधी दिली पाहिजे. मग प्लेयरांना सुद्धा सांगतात 4:30ला तुमचा पहिला चेंडू पडला पाहिजे, मग तुम्ही जर उशिरा आलात तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. म्हणजे ती एक नियम लागली आहे स्पर्धेला, आणि ते चांगल्या पद्धतीने स्पर्धा ते आयोजित करतात. बरोबर. तुमची तशी आवडती स्पर्धा तुम्ही बोलू शकता पीएनपी चषक आहे, असं बोलायला हरकत नाही, कारण टाइम टू टाइम चालू होणारी स्पर्धा आहे. तुम्हाला पुढला प्रश्न हाच आहे माझा, की एखाद्या मोठ्या खेळाडू बद्दल जास्त कॉमेंट्रेटर बोलतो, एखाद्या लहान खेळाडू बद्दल बोलत नाही. दोघांच्यातही साम्य असलं पाहिजे जेव्हा कॉमेंट्रेटर कॉमेंट्री करत असतो तेव्हा. एक कारण एक्झाम्पल देईन सर तुम्ही. एखादा खेळाडू, म्हणजे समजा आपण अक्षय मोहनेचं घेतलं तर त्याच्याबद्दल बरेच तुम्ही रेकॉर्ड वाचता किंवा त्याच्याबद्दल बरेच शायरी बोलाल, पण एखादा जो खेळाडू जो 6 चेंडूवर 18 रन मारून पण गेला, पण त्याच्याबद्दल बोलतो आपण, क्वचित बोललं जातं, किंवा आपण एकदा त्याचं नाव घेतो कॉमेंट्री बद्दल. तुम्ही असं काय सांगाल की असं झालं पाहिजे की सगळ्यांना समान अशी वागणूक दिली पाहिजे क्रिकेटमध्ये? तुम्ही काय सांगाल ऍब्सोल्युटली. कॉमेंटेटर? कधी कधी आम्ही पण भारावून बोलून जातो. आता एक्झाम्पल सांगतोय, आता 360 डिग्री मुणाल वर्सोलकर, अलिबाग तालुक्यातला 360 मुणाल वर्सोलकर, आणि त्याच्याच टीम मध्ये असणारा जर आता पाहायला गेलं तर वैभव कांबळे मोठ्या, जो विश्वजित ठाकूरला फॉलो करतोय, आणि त्याची फलंदाजी सुद्धा चांगली असते, गोलंदाजी सुद्धा चांगली असते. पण मी जास्त मुणाल बद्दलच बोलत असतो, कारण का मुणालची जी फलंदाजी आहे ती सर्वांना भावुक करून जाते. म्हणजे ज्या पद्धतीने तो फरदीन काझी सारखा पडून मारायला जातो, किंवा 360 डिग्री एबी डिव्हिलियर्स सारखी शैलीमध्ये फलंदाजी करतो, ती चांगली मॅच असते त्याची. पण त्यांनी सांगितलं त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये की मला खंत वाटते की मी एवढं खेळून सुद्धा मी फायनल पर्यंत किंवा सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. पण त्याच्यामध्ये तेच वैभव कांबळे सुद्धा चांगला आहे. हा, तेच होतं की छोटा क्रिकेटर तो त्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही, त्याचं नाव झालं त्याच्याबद्दलच जास्त बोललं जात. कॉमेंट्रेटर च जर बोललो आपण, तर तुमचं असोसिएशन आहे, तसं आता तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये पण संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. की रायगड प्रीमियर लीग आपले तर तसं बोललं तर सर्वात मोठी स्पर्धा आहे, आणि आपल्यातले खेळाडू तिथं क्वचित खेळाडूच खेळतात रायगड प्रीमियर लीग, कारण ते मी मगाशी बोललो तसं, कारण रायगड अलिबागचे खेळाडू बाहेर दिसत नाही, म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांच्यावर जास्त बोली लावली जाते असं. तर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला पण तिथे कॉमेंट्रीसाठी संधी मिळावी का? अलिबाग तालुक्यातून क्वचित कॉमेंट्रेटरांना संधी मिळली जाते, तसं जसं खेळाडूंवर अन्याय होते तसं कॉमेंट्रेटरांवर पण अन्याय होतोय, असं बोलायला हरकत नाही. तुम्ही काय सांगाल त्यावर? या गोष्टीला मी सहमत आहे सर. कारण का पहा, अलिबाग तालुक्यामध्ये जेव्हा स्पर्धा होत आहेत आपण बाहेरचे कॉमेंटेटर्स बोलवतो, बाहेरचे कॉमेंटेटर सुद्धा चांगली कॉमेंट्री करतायत, पण आपल्या अलिबाग तालुक्यातल्या समालोचकांना पनवेलच्या बाहेर संधी मिळत नाहीये. आता रायगड प्रीमियर लीग असतात, आता संदीप जगे सर आहेत, यासिन सर आहेत, मोठे मोठे आकाश मांजरेकर आहेत, असे चांगले कॉमेंटेटर आहेत जे आपल्या अलिबाग तालुक्यातल्या नामांकित स्पर्धा, मोठ्या मोठ्या स्पर्धा करतात. पण त्याच्यामध्ये अलिबाग तालुक्यातल्या समालोचकांना संधी मिळत नाहीये. प्रत्येकाचा एम असतो की मी ही स्पर्धा करावी, मला भेटल. पण जसं तुम्ही बोलले त्या गोष्टीला मी सहमत आहे की रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या अलिबाग तालुक्याच्या समालोचकांना संधी मिळत नाहीये. ते त्यांच्याच समालोचकांना वाव देतात, संधी देतात. तिथल्या खेळाडूंना जशी चान्स नाही भेटत तशी आपल्या कॉमेंट्रेटरांना पण चान्स भेटत नाही. तुम्ही काय सांगाल, कोणता तुमचा असा साथीदार आहे की ज्याच्यासोबत कॉमेंट्री करताना मजाच येते? यश मापगावकर आणि निनाद कदम, आमची जुगलबंदी होते. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेंट्री करतो ना, तेव्हा आमची रस्सीखेच होते. मग तो त्याच्या शैलीने करणार, मी माझ्या शैलीने करणार. निनाद कदम सुद्धा त्याच्या मराठी भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने रस्सीखेच करायची प्रयत्न करतात. लीग मॅचच्या व्यतिरिक्त आपल्या तर बऱ्याच मोठ्या टुर्नामेंट होतात. तुम्हाला आवडणारी टुर्नामेंट कोणती आहे? माझ्या तर तशा आता माझा पॅशनच आहे, माझा धंदा आहे, त्यामुळे मला सर्व स्पर्धा आवडतात. पण त्याच्यामध्ये माझी आवडती स्पर्धा म्हणजे सुप्रीमो चषक, आणि तो माझा स्वप्न आहे की मी 1 वर्ष तरी त्या सुप्रीमो चषकामध्ये कॉमेंट्री करणार. बरोबर, नक्कीच पूर्ण होईल तुमचं स्वप्न. तुमचा ज्या वेगाने तुम्ही धावत आहात त्या वेगाने तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल याबद्दल कोणतीच शंका नाही. एक पुढला प्रश्न असा की एखाद्या समालोचकाचा आयोजकांकडून अपमान होतो का? कधी कधी असं होतं की त्याला गप्प बसायला सांगतात, तू थांब,
तो बोलेल, असं असं होतं काही आयोजनात होतं. तुम्ही काय नक्कीच बोलाल असं कधी नक्कीच झालं? नक्कीच नक्कीच झालेलं आहे. कारण का आपल्या अलिबाग तालुक्यातले 3 समालोचक असले आणि एक मुंबईचा आला की मग त्या मुंबईवाल्यालाच करायला लावतात, आपल्या अलिबाग तालुक्यातल्या समालोचकाला संधी देत नाहीये. मग त्यांना एवढं काय लांबून बोलाल? का बोलवला, तुम्ही करू नका, मग त्यांनाच करू द्या, आम्ही त्यांना पैसे दिलेत, मग तुम्ही पण त्यांना मग संधी देऊ नका, त्यांना नका बोलू. आपल्या अलिबाग तालुक्याचे समालोचक करू शकतात. बरोबर. या गोष्टीची कारण खंत त्यांना वाटते जास्त सर, ही गोष्ट खरी बोलले तुम्ही अनिकेत सर. या गोष्टीला 100% आहे माझ्याकडनं. कारण का माझ्याच बद्दल नाही झालंय, पण असे बरेचसे कॉमेंटेटर जे आहेत त्यांच्यासोबत झालेले आहे. आम्ही तुम्ही कॉमेंट्री करू नका, आपण त्यांना करू द्या, अशी झालेली घटना आहे. जर एखादा संघाबद्दल बोललेत, आता समजा थल बद्दल बोललेत, जसं थल मध्ये सगळेचे सगळे 11 सुपरस्टार खेळाडू आहेत, तसा असा कोणता संघ आहे की जो तुम्हाला असं वाटते की पुढे जाऊन सुपरस्टार संघाकडे वळू शकते? म्हणजे अलिबाग तालुक्यात आता थलचं जसं दबदबा आहे, अलिबाग तालुक्यात जितक्या स्पर्धा होतात तिथे थल हा नंबर 1 असतो. असा कोणता संघ दुसरा आहे की तुम्हाला तो संघ पुढे जाऊन थल नंतर दबदबा निर्माण करेल, असा कोणता संघ? साई भगत यांचा नवखार संघ, म्हणजे अक्षय पाटील मोने आहेत, सुमित भगत आहेत, राजा वगैरे आहेत, म्हणजे ते सुद्धा चांगली टप सुपर 8 मध्ये टप टीम आहे. बरं. रोहा क्रिकेट बद्दल काय सांगाल? रोहाचं क्रिकेट आणि मुरुड क्रिकेट बद्दल काय सांगाल? रोह्याचा क्रिकेट सुद्धा सर खूप अग्रेसर आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नामांकित स्पर्धा, म्हणजे आज रोह्याचा करंडक म्हटला जातो तो म्हणजे श्री दहावीर महाराज चषक सर्वात मोठा, आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले प्लेअर आपण पाहतो, ओपनचे प्लेअर सुद्धा पाहतोय. आणि मुरुड प्रीमियर लीग, मुरुड बद्दल सांगायला गेलं तर मुरुडमध्ये मुरुड चॅम्पियन ट्रॉफी होते. त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर मुरुड स्पर्धा प्रीमियर लीग सुद्धा होते, आणि त्या स्पर्धेमध्ये संधी सर आम्हाला भेटते. मग त्यामुळे आम्ही त्या प्लेअरांना ओळखतो. आता कुठल्या कुठल्या स्पर्धा असतात तिथे आम्हाला संधी मिळत नाहीये, त्यामुळे आम्हाला त्या प्लेअरचा खेळ माहिती पडत नाहीये, आणि आम्ही लाईव्ह बघत पण नाही आहोत, कारण का आमचा शेड्यूल आधीच बिझी असतो, त्यामुळे आम्हाला वेळ भेटत नाही. आता अनिकेत सर फलंदाजी करतायत, ते लाईव्ह मला दिसत आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो. मग रोहा तालुक्यामध्ये मला अशा नामांकित स्पर्धेमध्ये चान्स मिळालेला नाहीये, त्यामुळे मी रोहा तालुक्याबद्दलच्या स्पर्धेचा प्लेअर बद्दल सांगू शकत नाही. बरं. पुढला प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतं का की हे जे असोसिएशन आहे, हे असोसिएशन मध्ये जास्त मानधन आयोजकांकडून जसं बाहेरच्या जसे समालोचक आणतात त्यापेक्षा आपल्याच असोसिएशन मधल्या जसे कॅटेगरीनुसार जरी दिलं तरी चालेल, पण जास्त प्रमाणात मानधन दिलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? 100% सर. कारण का आता असोसिएशन मध्ये आमचं असं फिक्स झालंय की अलिबाग तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा होत आहेत कमीत कमी 1500 रुपये घ्यायचे, कमीत कमी. हा असोसिएशनचा रूल्स आहे. आणि त्याच्यानंतर आता मी रोह्यावरून येतोय, तर मी अलिबाग तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा असतात, आशिवरीची असेल, नवखारची असेल, झिराटची असेल, किंवा थलची असेल, वर्सोलीची असेल, ज्या ज्या एरियामध्ये असतात तिथे मी सासवणे बिसवण्याच्या तिथे मी 2000 रुपये घेतो. मी संदीप सरांना पण सांगितलं की सर मला 1500 रुपये परवडणार नाहीये, माझा पेट्रोल 200-300 रुपये जाणार, परत मी संध्याकाळी येणार, मग मला 2000 रुपये, आणि आयोजक सुद्धा मला 2000 रुपये देतात. आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा या मोठ्या मोठ्या कॉमेंटेटरना सुद्धा मोठी रक्कम मिळावी ही मी इच्छा बघतोय. नक्कीच. तुम्ही माझ्या पेज बद्दल काय सांगाल? कारण तुमच्याकडून ऐकायला आवडेल, आणि शायरीमध्ये जर बोलले तर जास्त ऐकायला आवडेल. नक्कीच. ही पहिली वेळ आहे सर माझी जी लाईव्ह इंटरव्ह्यू होते. मी मोठ्या मोठ्या स्पर्धा केल्या, तुम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात. तुमच्या अलिबाग तालुक्याने मला खूप प्रेम दिलं, रोहा तालुक्याने सुद्धा दिलंय, मुरुड तालुक्याने दिलंय, म्हणजे सर्व खेळाडूंचा मला माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून आज सर्व मला लाईक करतात, सबस्क्राईब करतात. आणि मी ठेवलेल्या स्टेटस मध्ये सर तुमची मुलाखत कधी आहे, आम्हाला लिंक पाठवा. मी तुमच्या व्हॉट्सअपवर सकाळीच केलं होतं की मला सर लिंक पाठवा, मला त्यांना पोरांना द्यायचे, म्हणजे चाहते आहेत. आणि अलिबागचा क्रिकेट हा एक तुम्ही पेज चालू केलात अनिकेत सर, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, एक मुलाखत होते, आणि ही माझ्या करिअर मधली म्हणजे 13 वर्षाच्या करिअर मधली पहिली मुलाखत आहे. मी तुमचं मनापासून कौतुक करेन आणि अभिनंदन सुद्धा करेन की एखाद्या समालोचकाला तुम्ही संधी देताय, त्याच्याशी वार्तालाप करताय आणि पब्लिक समोर आणताय, ही मोठी गोष्ट आहे. या चॅनलला मी तर सर्व प्रेक्षक जे माझे आहेत त्यांना सांगेन, पहिले सर्वप्रथम अलिबागचा क्रिकेट या चॅनलला, या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अनिकेत पाटील सरांना मोठं करा, ज्यामुळे जे काही होईल ते आपल्याला लाईव्ह याच्या पुढे होणाऱ्या फ्युचर मध्ये ज्या स्पर्धा असतील, किंवा एखादा प्लेअर असेल, किंवा लेजेंडरी बॉलर वगैरे बॅटर असतील, त्यांच्याशी वार्तालाप करण्यामध्ये अजून एक सर माझ्या सांगायचं झालं, आमच्या थल गावामध्ये थल प्रीमियर लीग होते, थल पंचायत प्रीमियर लीग, आणि ती पहिली सुरुवात आता लाईव्ह वरती आहेत हर्षल बिट्टू आम्हाला सांगतायत की जय लंकेश बद्दल सुद्धा सांगा. जय लंकेशने पण चांगली स्पर्धा आयोजित केली,
त्यानंतर विकास दादांनी सुद्धा थर्ड प्रीमियर लीग आयोजित केली आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा मला सपोर्ट असेल तो म्हणजे अलिबाग का वसीम अक्रम, रायगड का वसीम अक्रम, तो म्हणजे शाबीर शरीफ कुरेशी. त्याच्या ज्या स्पर्धा असतात म्हणजे ज्या अलिबाग तालुक्यातल्या त्याच्यामध्ये तो मला नक्कीच नेहमी संधी देत असतो. तो मला बोलतो की मुन्ना बोल तेरे को चान्स दिया की नाही, मग कोण तुला जर दादागिरी करत असेल तर मला सांग. पण नाही, मला सर्व पद्धतीनेच अलिबाग तालुका असू दे, रोहा तालुका असू दे किंवा मुरुड तालुका असू दे, तिन्ही तालुक्यामध्ये मला चांगलं प्रेम मिळालंय आणि हाच प्रेम सदैव असाच राहावा. प्रश्न असा आहे की जसं आपण घरातून जातो कॉमेंट्रीला पूर्ण दिवसभर आपण किंवा डे नाईट दोन्ही पण स्पर्धा करण्याची वेळ येतं, घरातलं वातावरण काय असतं, घरातून किती सपोर्ट देतं? नाही नाही, नक्कीच. माझी बायको पण मला सपोर्ट करते. ती फक्त बोलते तुम्ही काळजी घ्या कारण तुम्ही दिवस रात्र स्पर्धा करता. आता आत्ताचीच गेल्या वर्षीची लेटेस्ट स्पर्धा कैलासवासी जानू हाले, राम हालेचे बंधू, त्यांची स्पर्धा होती रेवदंड्याच्या ग्राउंड वरती, हरेश्वरचं मैदान. आणि नाईटची स्पर्धा होती रामराज विभाग प्रीमियर लीग, मोहनजी धुमाल यांनी ठेवली होती. आणि त्या टायमाला डे नाईट सलग 3 दिवस डे नाईट मी केली. आणि त्यानंतर थोडासा मला थकवा आला तरी पण बायको बोलते तुम्ही कॉमेंट्रीला आता जाऊ नका, आराम करा, खूप तुम्हाला त्रास होतोय. पण देवाने दिलेली शक्ती, एनर्जी आणि तुमचं सर्वांचं प्रेम, त्यामुळे मला काय वाटलं नाही. पण डे नाईट म्हणजे एकदम अवघड आहे सर. पहिली गोष्ट त्या प्रवासामध्ये रेवदंडा टू रोहा, रोहा टू रेवदंडा किंवा रेवदंडा टू रामराज असा प्रवास करायला खूप त्रास होतोय. कारण दिवसभर आपण कॉमेंट्री करत असतो आणि परत नाईटला जा आणि झोप मिळत नाहीये, त्यामुळे शरीर साथ देत नाही थोडा वेळ. घरच्यांचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला म्हणून आज आपल्याला भाईजन सगळीकडे दिसतात, असं बोलायला हरकत नाही. रेवदंड्याच्या खेळाडूंबद्दल काय बोलाल सर? जे चौल रेवदंड्यामधले जे खेळाडू आहेत, जसे तुम्ही बघाल तर आकाश तवसालकर असेल किंवा हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट प्रमोद राऊत असतील किंवा वैभव अंबुकर असेल, तसं बोललं तर अजय चौलकर असेल, काय सांगाल त्यांच्याबद्दल? अजय चौलकर थेरोंडाचा चांगला प्लेअर आहे, डावखुरा, आणि त्यांच्या लीग मध्ये आम्ही नेहमीच आम्हाला संधी दिली जाते. नक्कीच त्याला अजय चौलकरला मी एवढं सांगेन की चिमणी पाव फेमस स्ट्रोक आहे तुझा, तो स्ट्रोक कंटिन्यू चालू ठेव आणि येणाऱ्या सीझन मध्ये तुझा खेळ भरत राहो. आणि तुम्ही नावं घेतलीत प्रमोद राऊत, त्याच्यामध्ये बाबू दक्षीकर हा एक जुना नाव आहे, संतोष दक्षीकर, चांगले प्लेअर आहेत. आणि आकाश तवसलकर आता हा चांगला प्लेअर आहे आणि येणाऱ्या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्ही सुद्धा त्याला पाहणार आहात, आकाश तवसलकरला. बरोबर. तुम्हाला एक खेळाडू किशोर नाईक म्हणून माहिती असेल, जो किशोर नाईक पेजारी गावचा. तसं बोललं तर एक आदिवासी समाजातून एखादा खेळाडू उभरून आला, त्यांनी पीएनपी चषक मध्ये बाईक भेटली. तुम्ही काय सांगाल त्या खेळाडू बद्दल? कारण एखाद्या भागात समाजातून बोलायला हरकत नाही की जो समाज फक्त क्रिकेटकडे इतका बघत नाही, पण आपण बघतो की किशोर नाईक सारखा खेळाडू त्या समाजातून आलाय. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? क्रिकेटमध्ये सर कोणत्याही पद्धतीने छोटा मोठा नसतो ना, समाजाच्या कोणते त्याला लेवल नसते. त्याच्यामध्ये किशोर नाईक सरांनी जी त्यांची मेहनत केली, त्यांनी जी गोलंदाजीवर जोर पकडला आणि त्यांच्या मेहनतीला त्यांनी चीज केली. म्हणजे जेव्हा जेव्हा बॉलिंग मध्ये त्यांनी विकेट घेतल्या, चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि ती मेहनत आज आदिवासी समाजाची असले तरी त्यांना ती वाव मिळाली, त्यांना ती ताकद मिळाली आहे. आणि प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय की किशोर नाईक सरांचं नाव आपण पाहतोय. त्याच्यामध्ये अजून एक प्लेअर सर मी बघायला गेलं तर रामराज विभागातला आहे, महेश वाघमारे म्हणून, तो एक चांगला प्लेअर आहे, आदिवासी समाजाचा आहे, चांगला प्लेअर. आता रोहा तालुक्यामध्ये सुद्धा नामदेव ढुमणे, त्याला मी पहिल्यांदा संधी दिली होती शाबीर कुरेशीच्या शाबीर 11 थल संघामध्ये, पण त्याला बॅटिंगला परफॉर्मन्सला चान्स नाही मिळाला. पण असे आदिवासी समाजाचे सुद्धा प्लेअर आहेत की त्यांना आपण संधी देऊन त्यांना मोठं करावं. आणि किशोर नाईक सरांनी दाखवलं की जातभेद कुठे हे रस्ते, आपण मेहनत करा, नक्कीच यश तुम्हाला लाभेल. 100%. पुढला प्रश्न असा आहे की समाजाबद्दल एक बोलायला गेलो तर प्रत्येक समाजाची टुर्नामेंट आजकाल होते. एक तुम्ही कॉमेंट्रेटर म्हणून तुमच्याकडून ऐकायला आवडेल की या समाजाच्या टुर्नामेंट मुले किंवा लीग टुर्नामेंट गावागावात व्हायला लागलेल्या मुले ग्रामीण क्रिकेट कमी प्रमाणात होते, जास्त टुर्नामेंट होत नाही. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल की लीग मॅचिंगमुळे ग्रामीण टुर्नामेंट ज्या होत आहेत त्या कमी होत आहेत का? त्याचं कारण काय वाटतं? कारण तसं काय नाहीये सर, ग्रामीण सुद्धा स्पर्धा व्हायला पाहिजेत आणि लीग सुद्धा व्हायला पाहिजेत. कारण का आमच्यासारखे आमच्यासारखे लेजेंडरी प्लेअर असतात जे गावातले खेळणारे असतात, त्यांना संधी मिळत नसते.
आणि त्यामुळे जी गावाची प्रीमियर लीग आपण ठेवतो ती व्हायला पाहिजे. कारण का आता माझी पण इच्छा आहे, मी थल गावचा आहे, मी थल प्रीमियर लीगला आता याच वर्षी मला अनसोल्ड केला, मला कोणीच घेतला नाही. माझी खेळायची इच्छा होती, मग मला कोण कोण बोलते तू कॉमेंट्रीज कर, तू खेळू नको, पण माझी पण इच्छा आहे, मी पण बॉलिंग टाकू शकतो, पण लीग मध्ये आपल्याला संधी मिळत नाहीये. त्यामुळे तुम्ही ग्रामीणवरती पण फोकस करा, म्हणजे जे टुर्नामेंट ठेवतो आपण त्या टुर्नामेंट सुद्धा ऑर्गनाईज करा आणि प्रीमियर लीगला सुद्धा वाव द्या, म्हणजे जेणेकरून बाप बेटे दिसतील, चाचा भतीजे दिसतील, काका पुतणे दिसतील, म्हणजे काका मामा दिसतील, असे सर्व वयस्कर खेळाडू आपल्याला दिसतील लीग स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्या ठेवणं योग्य आहे दोन्ही. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की कोणता असा आयोजक तुम्हाला आवडला की याच्या आयोजकात खरोखर आमच्या सर्व कॉमेंट्रेटरना सन्मान मिळाला? नक्कीच आमदार महेंद्र शेठ दलवी असतील, त्यांच्या स्पर्धेला मला ते 5 दिवस आमंत्रित करतात. म्हणजे एवढे मोठे आमदार आहेत, पण तलेखरची स्पर्धा मला अजूनपर्यंत आठवते. त्यांनी मला आशीर्वाद दिला, बोलते तुझं आयुष्य करिअर असंच वाढत राहो. म्हणजे आज आमदार असून सुद्धा महेंद्र शेठ दलवी आम्हाला आशीर्वाद देतात, आम्हाला संधी देतात. आणि 20 आमदार प्रीमियर लीग मध्ये माझा ऑफिशियल दिवस 2 होते, पण ते मला स्वतः बोले की तू 5 दिवस इकडे यायचंय कॉमेंट्रीसाठी. हे मोठेपण आहे आणि मान सन्मान त्यांच्याकडनं आम्हाला नेहमीच भेटत असतो. मग ते रोहा तालुक्यामध्ये येऊ द्यात किंवा मुरुडला येऊ द्यात किंवा मग आपल्या अलिबाग तालुक्यात येऊ द्यात, ते मला नेहमीच आशीर्वाद देत असतात आणि मान सन्मान सर्वांकडनंच भेटतो सर. भाईजान सबकी जान भाईजान असे बोलणारे बोध वाक्य यश माभोकरी माझ्यासाठी केलेले आहेत. जो लाता है मॅच में जान वो है सबकी जान भाईजान. खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न सर असा आहे, शेवटचा प्रश्न माझा, की क्रिकेटरांकडून कॉमेंट्रेटरना कधी हीन वागणूक मिळालेली आहे का, की तू माझ्याबद्दल वाईटच का बोललास, किंवा तुम्ही कॉमेंटेटर करताना तुम्ही त्याच खेळाडू बद्दल जाम चांगलं बोलताय, असं कधी झालेलं आहे का आयुष्यात? नाही, असं माझ्याबद्दलचं घडलेलं नाहीये. फक्त एक शोकांतिका आहे, आवाजच्या मैदानावरती माझ्यावरती एक प्लेअर थोडासा बरसला होता, पण त्याने माफी पण मागितली, त्यात माझा दोष नव्हता. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असेल, कधी कधी आयोजक किंवा कुठला एखादा फॅन फॉलोवर पैसे लावतात आणि ते पैसे लावल्यानंतर ते कॉमेंटेटरकडे जमा नाही करत, ते आयोजकांकडे करतात किंवा दुसऱ्या कोणाकडे करतात. तर त्यांना वाटलं की पैसे माझ्याकडे दिलेत, ते माझ्यावरती भडकले, बोलते भाईजांनी पैसे ठेवले ते आम्हाला दिले नाही. ही गैरसमज आहे. आम्हाला तुमचे 500, 100, 1000 रुपयांनी आम्हाला काही फरक नाही पडत. जशी तुमची इज्जत आहे तशी आमची सुद्धा इज्जत आहे. तो थोडा नंतर मग त्यांना चुकीचं वाटलं. ती माझ्या करिअर मधली पहिली शोकांतिका. म्हणजे ते पण प्लेअर आहेत, मी पण कॉमेंटेटर, त्या मला पण रिस्पेक्ट आहे, त्यांना पण रिस्पेक्ट आहे, पण तुम्ही समोरच्यानं बोलताना थोडासा विचार करायचा. नंतर त्यांनी माफी मागितली की सर माझ्याकडनं चुकलं, मला असं वाटलं की तुमच्याकडे असतील. पण माणूस रागाच्या भरात बोलून जातो, पण असं व्हायला नाही पाहिजे. कारण का प्रत्येक टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही जर मला इज्जत दिली तर मी तुम्हाला इज्जत देणार, मी कमी नाही करणार. माझ्याबद्दल वाईट बोलले, मला शिव्या दिल्या, त्याच्याबद्दल माझ्या मनातून कमी होणार नाहीये, उलटा वाढेल. कारण माझ्याबद्दल वाईट शब्द बोलले याला जरा अजून चढूया, असा माझा पोय असतो. बरं. पुढला प्रश्न आहे सर, की कॉमेंट्रेटरच मॅन ऑफ द मॅच काढतात, म्हणजे असं बहुतेक ठिकाणी असतं की कॉमेंट्रेटर हा मॅन ऑफ द मॅच काढतो, कधी पार्शलिटी करतात का तिथं? हे सर आम्ही बघितलेलं आहे, म्हणून बोलायला हरकत नाही, किंवा मला असा प्रश्न आला होता की असं त्याच्या बाबतीत घडलं असेल म्हणून आला असेल. तुम्हाला काय वाटतं, असं कॉमेंट्रेटर करतात? कॉमेंटेटर तसं कोणाचं करत नाहीये सर, कारण कॉमेंटेटरचा रोल आहे फक्त कॉमेंट्री करणं आणि ज्याची मेहनत आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगणं. आणि आता तर लाईव्ह स्पर्धा आहे, आपल्याला सर्व फॉर्मॅट दिसतोय. पहिले होत असेल तशा घटना, कधी कधी आता मला वाटतं की अनिकेत सरांना बेस्ट बॅट्समनचा किताब द्यावा. मग कधी कधी त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं अनिकेत पाटील, मग त्यानंतर तो खोडून विवेक पाटील. मग त्याच्यामध्ये त्या कॉमेंटेटरचा दोष नसतो, आयोजकांना कोणाला द्यायचं ते त्यांचा पर्सनल असतो. काही काही अशा असतात, पण आता नाहीये. असं गैरसमज तर असे गैरसमज झालेले आहेत, म्हणून तुम्हाला हा प्रश्न केला. नाही होतात सर, आधी होतात, खरोखर आहे, असं होतात. पण आमचा त्याच्यामध्ये काहीच रोल नसतो, आम्ही फक्त कॉमेंट्री करतो. जे काय असेल ते स्कोरर सांगतात आम्हाला एवढे एवढे 100 धावा केल्या, हा बेस्ट बॅट्समन, यांनी 8 विकेट घेतल्या, बेस्ट बॉलर, आणि यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलं, मॅन ऑफ द सिरीज. हा आमचा फक्त रोल असतो, आम्ही ते काढत नाही आहोत. ऍज अ कॉमेंटेटरचा रोल नसतो, ऍज अ कॉमेंटेटर फक्त कॉमेंट्री करणार. असा गैरसमज झालेला आहे, बरेच स्पर्धेमध्ये झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न, कॉमेंट जसे खेळाडूंसाठी बाईक ठेवतात किंवा सिरीज साठी बाईक ठेवतात, 4 व्हीलर ठेवतात, तसं तुम्हाला वाटते का कॉमेंट्रेटर साठी पण एक उत्कृष्ट कॉमेंट्रेटर असा एक
वोटिंग व्हावं आणि त्याला एखादी गिफ्ट म्हणून बाईक स्पर्धेत असावी असं तुम्हाला शंभर वाटतं? टक्के 100% सर. कारण का तेवढ्या 4 माणसामध्ये किंवा त्या पब्लिकमध्ये एखाद्या कॉमेंटेटरला बेस्ट कॉमेंटेटरचा किताब, भले ती सायकल असो किंवा मोटरसायकल असो किंवा अजून काही असो, भेटवस्तूच्या स्वरूपात जर कॉमेंटेटरला मिळाली तर त्याला प्राऊड फील वाटेल, मग तो कोणी कॉमेंटेटर असो. पण ते होणं पाहिजे. जे तुम्ही बोलताय तुमच्या गोष्टीशी मी सहमत आहे. एखाद्या प्लेअरला बेस्ट बॅटर भेटतो, एखाद्या क्षेत्ररक्षकाला भेटतं, पण कॉमेंटेटरला काहीच भेटत नाहीये. बक्षीस मला भेटतं, पण दुसऱ्या कॉमेंटेटरला पण काही मिळावं असं योजना केली पाहिजे. आणि एक बेस्ट कॉमेंटेटर पब्लिक डिमांड, ते पण आयोजक नाही सांगणार, पब्लिकने सांगायला पाहिजे की त्या पूर्ण याच्यामध्ये टुर्नामेंटमध्ये किंवा लीग मध्ये कोणता कॉमेंटेटर बेस्ट कॉमेंटेटर पब्लिक डिमांड. आणि ओपन क्रिकेट मधला कोणता असा खेळाडू तुम्हाला आवडतो, म्हणजे ओपनचे प्लेयर जे आपण आणतो त्यापैकी? जो करता है क्रिकेट में लाता है बाजी, नाम है उसका फरदीन रफीक काझी. तो तुमचा सर्वात आवडता असा खेळाडू आहे आवडता प्लेअर, आपला ओपन आवडता क्रिकेट? प्लेअर. कारण का त्याची बरोबर. फलंदाजी सर पाहायला गेलीत ना तर 360 आहे. मग तो लवकर आउट हो या किंवा शतक मारो, पण त्याची फलंदाजी आपल्याला आवडते. आणि माझा पोरगा सुद्धा त्याचा फॉलोवर आहे बरं. ओपनच्या प्लेअर नक्कीच मध्ये. नक्कीच सर, तुम्ही दिलेली मुलाखत खरोखर ऐकणार म्हणजे एकदम रंगत आणतात. तुमचे शब्द एकदम कडक आहेत की ज्या शब्दांनी समोरच्याला घायल करू शकतात असे. आणि तुमच्या शायरीचा अंदाज तर अप्रतिम आहे. तर प्रगती करत राहा, अजून तुम्हाला टुर्नामेंट मिळो अशी सदिच्छा करतो आणि आपण इथे थांबू सर. धन्यवाद धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही दिलेला टाइम आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून कौतुक. धन्यवाद. थँक्यू अनिकेत सर. धन्यवाद.